हा बकळे साहेब. 222 आली म्हणलं 1.5 एकरात. 1.5 एकरात 200 किती 22. एकरात आ किती 222 ॲव्हरेज आलाय का? 222 क्विंटल 67 किलो. ओके. सात- आणि ठीक आहे. काय भाव दिलाय? 10,000. सर सगळं दिलं की कसं दिलं? तर सगळं डवळण पिवळण काळण छप. अच्छा 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 अच्छा. चक लगे नवन जुनं सगळं देऊन टाकलं. अच्छा अच्छा अच्छा. मग हे 222 याच्यात बियाणं वगैरे काही काढलेलं होतं? हा मग बियाणं धरलं ना त्यात. बियाणं धरून 222 आलाय का? हा 222 म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झालं. अच्छा. किती किती यायला पाहिजे होतं? जनरली किती येत होतं तुमचं दरवर्षी? 190 हाय स्कोर. हायेस्ट 190 समजा ना? हा ओके ओके. याच्यावर नाही गेलाय. आणि खर्च खर्च बाबा बाबा लागन तेवढा राहील. लागल तेवढा खर्च करून 190 पर्यंत काढत होतात. 90 पर्यंत हाय स्कोर जायला होतं ते बी. ओके ओके तेवढंच देणं आणि तेच वावर आणि तेवढ्याच नळ्या. ओके. हा तर मग 222 पर्यंत ॲव्हरेज आलाय. 67 किलो वर याकीन. अजून 67 म्हणजे 223 पर्यंत समजा. 1 क्विंटल वावरात निघन आता मोगाड्याच्या नंतर. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे आपण 223 पकडूया. 225 पर्यंत. ओके 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 ओके. मग रिझल्ट बरा आला ना? भयान आला भयान. काहीच अडचण नाही ना? वेगळी लागवड करून टाकली 2.5 एकर आता काल. ओके ओके. नाही मी काय म्हणतोय बकळे साहेब, म्हणजे जे शेतकरी नवीन शेतकरी जुळतात ना आपल्याला, त्यांना जो भ्रम असतो की बा हे खरंच 222 निघतात का? आता मला भरपूर शेतकरी म्हणतात ना हा 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 की खरंय. ही गोष्ट खोटी वाटते बा आम्हाला, 220 एवढा ॲव्हरेज नाही येणार किंवा 250 ॲव्हरेज नाही येणार. 225 ॲव्हरेज माझं लिहून असं बॉन्डवर लिहून द्यायला तयार आहे मी. कारण आपल्याकडे पावत्या लागत व्हॉट्सअप करतो पूर्ण. यस 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 यस. म्हणजे खोटं बोलण्यासारखं काहीच प्रकार नाही ना. आपला खर्च तरी झाला असेल किती? खर्च माझ्या अंदाजानं 90,000च्या आसपास. नाही नाही नाही, माझ्याकडचा औषध तुमचा खर्च 27,000. 27,000 झालाय ना? 27. ओके ओके. म्हणजे खर्चाच्या हिशोबाने उत्पन्न बरं आहे का? भयान निघलं. जेवढं माझ्याकडे तुम्ही खर्च केलाय 27,000 खर्च केलाय हा ह्या प्लॉटसाठीचा या प्लॉट मध्ये तर माझं 5 लाखाचं उत्पन्न वाढलं. 5 लाखाचं उत्पन्न वाढलं समजा आपल्या 27,000 रुपयामध्ये ना? हजारामध्ये. ओके ओके ओके. म्हणजे आता काही माझं पूर्ण हे त्याच्या आपल्याच हातावर आहे ना. आता मी किटा वगैरे आणून घेतल्या लगी. हो का? एक महिन्याच किट आणल्या दोन्हीला 2 एकराला. हा 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 हा. मिरचीचं पण आणलं ते पण फवारणी मस्त रिझल्ट आले एकदम डफळली मिरची आता. मिरचीचा किट पाठवलं होतं ना तुम्हाला? हो ते बी घेतलं ना सगळं आणलं एकट्टी केळगावून. अच्छा 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 अच्छा. पैसे देऊन दिले म्हणलं ना आता तिथं तिकडे डोंगराच्या वर. राईट 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 राईट. सध्याच नाही म्हणलं हे तुमचे पैसे आणि द्या मला प्रोडक्ट. अजून मिरचीला एक डोस सोडा उतरवलं अजून आणून. चालते ना चालते ना बरोबर. आरामशीर 5 ते 6 लाखाचं उत्पन्न वाढलं मिळालं. नाही तेच अपेक्षा आहे आणि याच्यात अजून वाढवायचा प्रयत्न आहे साहेब यावर्षी. या वर्षीत आता ट्रीटमेंट बी तुमचीच राहील ना पूर्ण. चालेल नक्कीच नक्कीच. काय हा, झालं? आता त्याला 20 बॅगा टाकल्या बेसल डोस मध्ये बी. हां 1840 पोटॅश दाणेदार आणि लिपोळी पेंट हां. आणि किटा कंपनीच्या किटा असत्या ना यस. ते बी टाकून दिल्या 2 किटा डायरेक्ट. ओके. म्हणजे भयान डोस बी पोटॅश कोणता टाकलाय? पोटॅश दाणेदार टाकला साहेब. साधावाला ना? साधा साधा साधा. यस 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 यस. 900 950 रुपयाला. हा तोच राईट. यस. आणि मी आहे ना जमलं तर उंडणगावला येणार आहे. हा उंडणगाव आहे का तिकडं? उंडणगाव. नाही रॉंग साईड आपल्यापासून. अच्छा अच्छा अच्छा. हा ठीक आहे. रस्त्यात कुठंतरी भेट होईल आपली. चालन तर म्हणजे काय होईल माहितीये का, जर त्या दिवशी जर तुमची माझी भेट जर झाली ना, मी तुम्हाला पूर्ण वर्षाचं शेड्यूल देणार कसं करायचं यावेळेस. हा मग ते आपल्याजवळ चिठ्ठी असली का आता औषध आम्हाला जवळ आहे की त्यांनी. हा आणि मी ते तर सगळं शेड्यूल बनवून ठेवलाय कोणतं औषध कधी वापरायचं. मला यावर्षी पूर्ण डोस करायचे. माझे गेल्या वर्षी लय लेट जुळल्या गेलो तुमच्या सोबत. माझे काय 2च डोस झाले ना साहेब तरी. आणि बकळे साहेब आपल्याला ना 5च महिन्यात आहे ना 5 महिन्यात बरोबर आपल्याला पैसे मोकळा करायचा यावर्षी. मोकळे करायचं बस. सासरे बाबा खुश झाले. हो का? काय म्हणते? 40च्या वर ट्रॅक्टर येऊ शकत नाही. आपल्या ट्रॅक्टर आले 45, 46, 43 असे ट्रॅक्टर भरले. अरे पण तुमचं बियाणं लय भारी होतं ना राव. ते समोरचं अद्रकवालं परेशान झालं. एकच ते पायाला आलं ना सौदा करायला. हा. अरे एकच खाडा 3 किलोचा निघला. हो ना. त्यानं बोललंच नाही. 96 रुपये त्यानं सांगितलं. राजू म्हणून बराबरीच सांगितलं आणि झाला सौदा.
हो ना, मी ते पाहिलं ते खडा पाहिला, म्हटलं राव बाप काय खडा बनला राव. लय भयान बनेल होतं ते. हा, सासरे बुवा मला वाटी लावायपर्यंत होते माझ्याकडं. हा हा हा, त्याला लय इंटरेस्ट आहे शेतीचा. हा, बोललो त्यांना, लय वेळ बोललो त्यांच्याशी. हे बाकीच्यांना वाटी लावून दिलं. हा 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 त्यांच्याशी बोललो, म्हटलं जावई बापूंची पण ट्रीटमेंट आपल्याकडेच आहे म्हटलं. हा हा हा. ते तर काय इथलं खवळतं ते, एखाद्या टायमाला पैसे नसले ना ते म्हणते इथून 50,000 घेऊन जा, पण तुम्ही औषधी वापरा सोडा, ते काय सांगते ते करा. आता म्हणतं माती लावायचं मशीन घेऊन घ्या. म्हणलं ताना घेऊ, मित्रानं 2 घेतले आता. हा. आत्ता येऊ राहिलो लगे 1 तासामध्ये दोन्ही मशीन घेऊ माती लावायला. हो का. काल लागवड झाली ना, आता माती लावून घेतो आणि लगेच नळ्या चालू करून देतो त्यावर पाणी. येस 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 येस. आता 200-300 घंट्याचं पाणी पडेल आता बी. ओके. त्याच्यामुळे काही ताण नाही. आज लगे मातीतून, कारण मला एकच शब्द, मी मोर टाकतच नाही साहेब यावर्षी वावरात. मला डायरेक्ट मशीनच माती लावून आहे पूर्ण. बस 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 बस. मोरला काय होतं, बेड कटून जात्या आणि ते जमत नाही. ते मी लगे ते मोर विकून टाकतो लागेल तर, पण ते मशीनच 2 मशीन घेतले मित्रानं धंद्यासाठी. हा हा हा. ये म्हण तू काही विकत घेत नको बसू. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग ये म्हणलं घेऊन आजच. आणलं आता 11-12, समजा 11 वाजता सांगेल होते ना आपल्याला. 12 वाजले अजून काही आला नाही तो. आता लावला पण त्याला फोन. अच्छा 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 अच्छा. आज माती मारून घेतो, तुम्हाला लागत तर व्हिडिओ टाकून देतो माती मारून स्टॅप. चालेल चालेल, काय अडचण आता नाही. काय लावेल डायरेक्ट जमिनीवरच बेड. जमिनीपेक्षा थोडासा वरती लावा त्याला. नॉर्मल बेड पाडून घेतलेलं की 4 इंचाचे. अच्छा 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 अच्छा. आता पूर्ण चढवून देत त्याला माती पूर्ण टोटल. हा 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 हा. त्याच्यामुळं बाकी काही नाही, तुमचं फक्त आम्हाला मार्गदर्शन करत राहा. एनी टाइम बकळे साहेब. हे बघा, पैसे घेणं देणं हा नाही मॅटर करत. नाही नाही आज नाही. तुम्ही माझ्याकडनं ना 1% खुश जर असलात. लय लय भयान. माझं तरी सांगतो मी, तुमच्यामुळं आम्हाला कमीत कमी 5 ते 6 लाखाचा फायदा आला माझा. आणि माझी छड बसून तुम्ही वाचवली ना अद्रक, नाही तर त्या टायमाला तोंड ठोकलं सगळ्यांनी. बरोबर बरोबर. मोठा तुम्ही ट्रीटमेंट दिलं तर थांबलंच ना शेवटी ते. हा हा हा. नाहीतर त्या टायमाला भयान उभ्या भावात काही भावात अद्रकी चालल्या गेल्या. नाही नाही, एवढे पैसे बनले नसते ना. 22-23 लाख रुपये बनले नसते ना साहेब आपले. 22-23 लाख रुपयाच्या वर बनून राहिले आपले पैसे. हा हा हा. त्यामुळे काही अडचण नाही. एकदम चांगलं झालं. चांगल्याला चांगलंच म्हणतो माणूस, आणि शेतकरी तो खोटं कधीच बोलत नाही. राईट 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 राईट. त्यामुळे काहीच अडचण नाही. चालते चालते. आता आपलं 30 रोजी सोडावं लागेल ना. तुम्ही लागवड केली ना. हो, काल लागवड झाली, पाणी चालू झालं नाही. 5व्या दिवशी सोडा त्याला. बरं बरं. पुडीमधलं 1 किलोचा पुडा आहे बघा. हा हा हा, ते लिहिलेलं आहे सगळं त्याच्यावर. हो हो, ते सोडा त्याचं. चालेल चालेल चालेल. ठीक आहे. ओके, लगे काहीच टेन्शन नाही. काही अडचण आली तर फोन करा. जो चालेल. करत राहा. सध्या शेतकरी बसलेले आहेत माझ्याकडे. मी संध्याकाळी बोलतो तुमच्याशी. हो चालेल चालेल. संध्याकाळी थोडा फ्री राहतो मी बघळे साहेब. चालेल साहेब, चालेल चालेल चालेल. एनी टाइम कधी येणार, संध्याकाळी फोन करत जा. ओके 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 ओके. ठीक आहे? चालेल चालेल चालेल. एक